सरचे स्वागत। पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असलेला अप्रतिम फटका या ठिकाणी इनसाइड आउट चा फटका, चेंडू जाईल सीमा पार। संजय भगत हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील। उसरली संघ म्हटला की विश्वास भगत यांच्या माध्यमातून एक नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येते। एक चांगले आयोजक आणि उसरली ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचे ज्यांना भाग्य लाभले असे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतील। वेगवान चेंडू, तेवढ्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, फेकी देखील अचूक पाहायला मिळते। चेंडू जाईल डॉट, निर्धाव चेंडूची सांगता। सलामीची जोडी मैदानामध्ये दिलीप पाटील आणि नवनाथ सालुंके ही जोडी मैदानामध्ये एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख तुम्हाला पाहायला मिळेल। नवनाथजी एक अष्टपैलू खेळाडू आणि एक विश्वनाथ शेट्टी मस्कर यांच्या अगदी जवळचे मित्र म्हणून ज्यांची ओळख तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हलक्या हाताने दिशा दिली, शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जाईल। एक धाव पूर्ण होईल, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती। 4 षटकांची लढती आपण पाहिल्या आणि मागील सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करत असताना सहज सोप्या रीतीने सामना जिंकलाय देसाई या 40+ टीमनं। दमदार खेळ राहिला या संघाचा। त्यानंतर ही लढत आपण पाहतोय, 4थ्या क्रमांकाची मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि ती मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना संजय भगत हे गोलंदाज 3 चेंडू फेकले गेलेत, 5 धावा खर्च केले गेल्यात। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, चेंडू झालाय भूमीला दान। क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले। धावसंख्या जर पाहिली तर ह्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाईल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती। एक चांगले क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि 40+ क्रिकेट म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी, कारण 40 नंतर अनेक खेळाडू क्रिकेट पासून दूरवर जात असतात, परंतु त्यानंतर विश्वनाथ शेट्टी मस्कर यांच्या माध्यमातून 40+ ही नाईट क्रिकेटची स्पर्धा देखील नारेवलीच्या मैदानामध्ये कित्येक वर्ष आपण पाहतोय। एक चांगलं आयोजन ज्यांच्या माध्यमातून सलग पाहायला मिळत असते। देखना फटका, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, सीमा पार। 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती। दहा धावा धाव फलकावरती। दमदार सुरुवात राहिली गेली। फलंदाज सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते। अतिशय दमदार कामगिरी करीत असताना 2 फलंदाज समीर दिलीप पाटील आणि नवनाथ ही जोडी एक धाव पूर्ण केली जाईल। मिस फील्ड, दुसरी धावेसाठी 2 फलंदाज वेगाने येतील। सुरेख रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्यात आले। 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती। दमदार रनिंग बिटवीन विकेट राहिली, थोडस नजर हटली क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर 2 धावा जमवल्या गेल्यात। वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली, दिलीप यांच्या बॅट मधून अद्याप धावा जमवल्यात 11 आणि नवनाथ सालुंके यांच्या बॅट मधून एक सिंगल आपण पाहिली आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती। विश्वास भगत गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असतील। 4 षटकांची लढत मैदानामध्ये। विनोद गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळतील। 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात। स्लोवर चेंडू दिशा दिली, चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला। एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती। मागचा सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळाला। 26 धावा त्या ठिकाणी सहज सोप्या रीतीने मागच्या सामन्यामध्ये जमवल्या, परंतु या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील।
नाबाली संघ मैदानामध्ये खेळत असताना एकंदरीत संघाची सुरुवात पहिल्या षटकामध्ये दमदार राहिली, पण येणाऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी असेल, त्यानंतर येणारे चेंडू कशा प्रकारे फेकले जातील, तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागेल. उसरली गुरुद संघ मैदानामध्ये कामगिरी करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस विश्वामध्ये एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. राजकीय पटलावरती एक नाव विश्वास भगत यांचं. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल. क्षेत्र तैनात एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न परंतु नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघ या ठिकाणी चांगला क्रिकेट करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये जरी 12 धावा आल्या, त्यानंतरच्या षटकामध्ये मात्र धावा रोखण्याचा कार्य करत असताना गोलंदाज विनोद भगत हे गोलंदाज रिव्हर्स फटका केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक आल्यात पॉइंट क्षेत्रामध्ये. दमदार क्षेत्ररक्षण राहिलं. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर अति हलुवारपणे धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य करत असताना हे 2 फलंदाज सलामी वीरांवरती जी संपूर्ण जबाबदारी सोपवली गेली आहे, ती जबाबदारी यशस्वीरित्यापणे पार पडत असताना ही 2 सलामीवीर स्लोवर चेंडू फाईन लेग क्षेत्राला क्लिअर करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 17 धावा या षटकामध्ये. अद्याप जर एकंदरीत जर पाहिलं लकी तर एक चांगली गोलंदाजी राहिली विनोद भगत यांची. कारण या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या 4 चेंडूमध्ये. ही जमेची बाजू असेल. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये चौकार किंवा षटकाची अपेक्षा करत असेल. फुल टॉस लाईनचा चेंडू फेकला होता. फायदा उचलू शकला नाही फलंदाज. 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा येईल. पंच लेग बाईच की बॅट कट. लेग बाईच्या सर्वांमध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील शिल्लक असेल. नवनाथ हे खेळण्यासाठी सज्ज असतील. रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. एकूण धावा 9.00 च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावर. बैलगाडा शर्यतीला आलेल्या सुवर्ण दिवस तुम्ही पाहताय. उसरण्याच्या स्पर्धेमध्ये बैलगाडा महाराष्ट्र अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून जर आपण पाहिला काल अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला जाईल. फलंदाज होतील बाद दिलीप पाटील. गोलंदाज गणेश भगत यांना मिळालेलं पहिलं यश. फलंदाज बाद झाले दिलीप पाटील. नौका खेळाडू मैदानामध्ये सुरेश पाटील 3ऱ्या क्रमांकावरती. नेहमीच फलंदाज आक्रमक समजले जातात. धावसंख्या धावफलकामध्ये लागले गेले 18 धावा धावफलकावरती. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि एकूण 40+ या स्पर्धेमध्ये तब्बल 20 संघ नशीब आजमावतील आज आणि उद्या. या स्पर्धेमध्ये आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती. फलंदाज बाद झाले. 1 फलंदाज बाद झाले दिलीप पाटील.
खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढला, एक षटकावर क्षेत्रामध्ये चेंडू जातो, डीप लॉंग ऑफचा क्षेत्र चेंडूवरती येईल पण तो चेंडू जाईल सीमा पार आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 22 धावा धावफलकावरती. दमदार दमदार फटका राहिला यावेळेस. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, त्याला खोदून काढले फलंदाज सुरेश पाटील यानं आणि त्यानंतर चौकार आणि खातं खोललं गेलं वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. चांगली कामगिरी आपण पाहतोय. गणेश बघ त्यांचा हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये अतिशय देखना फटका, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांनी संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. 2 चेंडूमध्ये 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. वन डाऊनचा फलंदाज कसा असावा, वन डाऊन वरती गेल्यानंतर फलंदाजी कशी करावी, संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, त्याला सापडण्याचं कार्य करत असताना सुरेश पाटील हे फलंदाज 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून तुम्ही पाहिल्यात. 26 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये विनोद भगत यांची गोलंदाजी 6 धावा, 2 षटकामध्ये 18 धावसंख्या पाहिली आणि या षटकामध्ये तब्बल धावा देखील खर्च केल्या जातात. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दमदार राहिली गेली, ज्यामध्ये नवनाथ सर असतील आणि चांगली फलंदाजी सुरेश पाटील यांची तुम्ही पाहिलीत. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 28 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळाल्यात. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अद्याप 3रं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा विराद्याने मैदानामध्ये उतरलेला नाबालिग संघ मैदानामध्ये तुम्ही पाहताय. धावफलक एक अतिशय चांगल्या दिशेने वाटचाल करीत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळून काढला, डीप लॉंग ऑनला चेंडू येतो, एकदा पूर्ण दुसरे पण वेगाने येतील. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दमदार राहिली गेली. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फिटनेस पहा तुम्ही. नवनाथ सालुंक्यांचा असेल, सुरेश पाटीलांचा असेल आणि सहजसोबेरीत्या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झाला, 30 धावा धावफलकावरती. चांगली धावगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना नाबालिग संघ. फुल लेनचा चेंडू फेकला गेलाय, मिड विकेटला चेंडू, एकदा पूर्ण दुसरी फलंदाज येतील का, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रिस्क उठवली गेली, फेकी खराब. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त 32 धावा धावफलकावर. आदरणीय व्यक्तिमत्व चिन्मय डेले साहेब यांच्या वतीनं लगातार 3 षटकांसाठी पारितोषिक आलाय. 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दैसर मेडिकल यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे. चिन्मय मेडिकल दैसर धावसंख्या जर पाहिली आपण 32 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. एक चांगली धावगती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या जर पाहिली अंतिम षटक फेकत असताना गोलंदाज बुवा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय, चेंडू जाईल डॉट. अप्रतिम षटक हाताळत असताना बुवा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती आणि एकंदरीत पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. एक चांगली फाईट तुमच्या समोर अंतिम लढत या ठिकाणी असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, तो मध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. धावा वेगाने जमवून ही ओळख या खेळाडूंची.
मोठे फटके आले नाही. त्यानंतर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केले. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा आपल्या संघासाठी जमवत असताना हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अति दमदार कामगिरी केली या दोन्ही संघांनी. अतिशय देखना फटका सुपला शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु शतरक्षक देखील वेगाने जातील परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार 4 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावर. सुरेख फटका देखना फटका काय कलात्मक फटका खेळला गेलाय. नवनाथ सालुंक्यांच्या बॅट मधून हा चौकार तुम्ही पाहिल्यात. संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. एक फलंदाज बाद झाल्यानंतर जर आपण धावफलक पाहिलं सिंगल डबल चौकार या दिशेने वाटचाल करत गेले. डॉट चेंडू कमी खेळले गेलेत आणि त्यानंतर सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करण्यात यश लाभले गेले. हे चांगले क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज बुवा याचा हा चेंडू पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद नसणारे. 40+ ची नियमावली जर तुम्ही पाहिली त्या ठिकाणी एक मुभा असते खेळाडूंना. 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावर. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा आल्या. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 14 हाताळत असताना आणि या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज बुवा यांचे षटक तुम्ही पाहिलं ज्यामध्ये एक चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट चांगल्या दर्जाची फलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय आणि एक चांगलं क्रिकेट चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बुवा यांच्याकडून अंतिम चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रामध्ये. 40 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार षटकार येईल का? धावसंख्या किती जमावेल पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डॉट आणि पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्या 10.00 सरासरी 40 धावा 41 धावा जमाव्या लागतील. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या ठिकाणी उसरली खुर्द संघाला. तर त्या धावा कशा जमवल्या जातील की धावा रोखल्या जातील याचं धावतवणे ऐकण्यासाठी आपण बोलूया सोनू सांगडे यांच्याकडे. दुसऱ्या सत्राच्या पहिल्या मॅचसाठी बेलोली 40+ आणि वरचे ओळे 40+ दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया. नावडे 40+ संघ आपण पाहू शकाल आजच्या दिवशी पहिला सामना खेळला त्यांना थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. मात्र तो त्यांचा पुढची मॅच पुढच्या राऊंडमध्ये आपण पाहू शकाल. याच माध्यमातून आपण बेलोली 40+ आणि वरचे ओळे 40+ या दोन्ही संघाच्या संगणकाला आपण आमंत्रित करूया नाणेफेकीसाठी. तर आदरणीय व्यक्तिमत्व सत्यवानजी म्हात्रे साहेब वलवली यांना आपण आमंत्रित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं व्यक्तिमत्व सध्या जर विचार केला तर समर्थन क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या जगतामध्ये त्यांचा खूप आपण बोलबाला पाहतोय. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आमंत्रित करूया. जाऊया मॅचमध्ये आपण पाहू शकाल बनवायच्या येणाऱ्या 24 चेंडूमध्ये फलंदाजीच्या मार्कमध्ये असणारा उसाली खुर्द संघाला 41 धावा. 24 चेंडू 41 धावा आमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. आमचे बाबनजी गावचे आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत आमचे जीवनजी पाटील साहेब यांचं करूया आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने ही त्रिमूर्तीचं संगम आज या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात मॅच सुरू होईल. एकीकडे आपण संघ पाहू शकाल संघ पाहायला मॅच उसारली खुर्द 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहू शकाल दैसर नावाली 40+.
तर सेकंड सत्रामध्ये हायेस्ट ज्या संघाचा स्कोर असेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये मात्र सुपर 12 मध्ये ढकलला जाईल. सर्व संघांना मात्र लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचा जर राऊंड आपण पाहू शकाल सेकंड राऊंड त्याच्यामध्ये सर्वात जास्त हायेस्ट स्कोर ज्या संघाचा असेल त्याला थेट सुपर 12 मध्ये ढकलला जाईल. आज 2 संघ आपण काढणार आहेत. आपण पाहू शकाल एकीकडे आपल्याला आजच्या दिवसामध्ये 4 संघ सापडलेत. नावडे 40+, बेलवली 40+, वरचे ओवली 40+ आणि देसाई 40+. 5व्या संघाची मात्र प्रतीक्षा असेल. माझा तो कोणता संघ असेल? एकीकडे उसाली खुर्द 40+ पाहतो आपण, त्यांच्या अगेन्स्ट दैसर नावाली 40+ हा संघ पाहतोय. या 2 संघाच्या माध्यमातून ही लढत येणारे 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 41 धावा. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला आमचे साथी कॉमेंटेटर आपले नक्कीच आपण पाहू शकाल विजगर गावचे आदरणीय व्यक्तिमत्व सिनियर समालोचक दीपक फडकेसर यांचा. आणि आपण आज खऱ्या अर्थानं गडगे साहेबांच्या भूमिकेमध्ये बजरंगाला पाहतोय. खरं तर महादेवजी गडगे यांची कोणत्याही पद्धतीची कमतरता आज आम्हाला जाणवत नाहीये, कारण की आमच्या कॉम्बॉक्समध्ये बजरंगजी हे मात्र आपण पाहायला मिळेल. जाऊया मॅचमध्ये बनवायच्या 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 41 धावा. फलंदाज गणेश आणि त्यांच्या समेत फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज पाहतो आपण बुवा. विनोद हा फलंदाज असेल. निकनेम तो फलंदाज आपण पाहतो. एकीकडे फलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहू शकाल गणेश आणि बुवा हा फलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट गोलंदाजी दाखवली. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना आपण संघ पाहायला मिळेल नावाली 40+. सुरेश हा गोलंदाज असेल. पहिल्या चेंडूवरती इथे 1 धाव सिंगल प्राप्त होईल आणि सिंगल मात्र यावेळी गणेशच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल फलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीची मात्र यावेळी सुरुवात करताना आपण गोलंदाज सुरेशला पाहतोय. वेगवान चेंडू होता, त्या चेंडूवरती फक्त सिंगल प्राप्त होते आणि तिथून मात्र संघाची सुरुवात पाहायला मिळाली. आता इथून बनवायच्या 23 चेंडूमध्ये 40 धावा फलंदाजीच्या मार्कवरती उसाली खुर्द संघाला. पुण्याचा गोलंदाज सज्ज असेल. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तैनात पॉइंट रिजन मध्ये यावेळी सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तू मॅम कॉर्डिनेशन नाहीये, संवाद घडला नाहीये आणि हा कॉल होता फलंदाज गणेशचा आणि गणेशने केली चुकी आणि मात्र गणेशला जावं लागेल तंबूच्या आशेला फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज बुवा बाद होताना आपण पाहतोय. त्यांचा मात्र कॉल होता, त्यानं कॉल बरोबर घेतला नाहीये आणि याच माध्यमातून रनआउटचा खतरा आपण पाहतोय फलंदाजीच्या मार्कवरती उसाली खुर्द संघाला. अगाऊपणा तू केला कशी जात आतिगाई संकटात नाही आणि ती आतिगाई मात्र बुवा या फलंदाजाला संकटात घेऊन जाणारी ठरली. कॉल होता बुवा या फलंदाजाचा. कॉल त्यांच्या माध्यमातून परफेक्टली दिला गेला नाही गणेश या फलंदाजाला. त्याच माध्यमातून विकेट संपादित होताना पाहायला मध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये नावाली खुर्द नावाली संघाला. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सुरेश पुणे दस जास्त चेंडू ढकलला मिड विकेटला आणि याच माध्यमातून सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा फलकावर देताना पाहायला मिळतात. तर आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन करूया. टीम मॅनेजमेंट आयोजक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चाल चाल लावण्याचं कार्य केलं जाते. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश सज्ज असेल. हा मारायचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू ढकललाय. चेंडू विकेटवरती येतोय तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या मध्ये स्कोरबोर्ड पुढे सरसावते 5 धावा धावफलकावरती आणि चेंडूची फेकी पाहायला मिळाली आतापर्यंत ती 4. तर नेक्स्ट मॅच बेलोली 40+ आणि वरचे ओली 40+. दोन्ही संघाच्या संघनायकाला ऑफिशियल कॉल असेल
आपण जास्त विलंब करू नका. बेलवली संघाचे संघटक आमच्या समोर जोडले गेलेत. वरचेवले आपण या आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं गावदेवी बेलवली विपक्ष आपण सामना पाहू शकाल. शिवशंभू वरचेवले या दोन संघाच्या माध्यमातून. चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र जाईल सरळ स्क्वेअर लेग रिझम डीपला. चेंडू सीमा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. चार धाब्यांच्या मध्ये धावसंख्यामध्ये परिवर्तन. धाव पुस्तकावरती धावा पाहायला मिळतील त्या 9 धावा धावफलकावरती 5 चेंडूच्या सांगतेनंतर. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखणं अनिवार्य होतं. फलंदाजीच्या मार्कवरती उसारली खुर्द संघाला आणि त्याच पद्धतीनं अप्परकटचा फटका. चेंडू मात्र यालो टायबर करे. क्षेत्ररक्षक तैनात असल्याच्या आवाक्याबाहेर थर्ड मॅन रिजन मध्ये हा येईल आणखीन एक दमदार चौकार. आपले भक्त चार धावेच्या मध्ये धावसंख्यामध्ये परिवर्तन. 13 धावा धावफलकावरती. अप्रतिम क्रिकेट. चेंडूचा मिरिड पाहून खेळ करत असताना आपण फलंदाजीच्या मार्क होती फलंदाज पाहायला मिळेल तो युनाइट नंबर 3 विनोद फलंदाज. आक्रमकता काय असते त्यानं दाखवलं. मागच्या 2 चेंडूवरती त्यानं एकवटल्या त्या धावा 8 आणि तिथूनच मात्र एक बूस्टर फलंदाजी करत असताना आपण फलंदाजीच्या मार्क होती उसारली खुर्द संघाला पाहतोय. येणारे 18 चेंडू 28ची गरज. 18-28 समीकरण आपण पाहतोय. एक धाव आरोग्यासाठी या संकल्पनेतून 40+ आपण सामने पाहतोय. अप्रतिम आणि दर्जेदार यावेळी नाईट रजनीमध्ये त्यांचा खेळ आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ चषक 2023 वर्ष 13वे आणि या 13व्या वर्षामध्ये तब्बल 9 बायसायकल आणि एक आपण पाहू शकाल मोटरसायकल ही मध्ये बक्षिसांची खैरात आणि 6 ट्रॉफ्या मात्र यावेळी पाहायला मिळतात. तर आदरणीय व्यक्तिमत्व विश्वनाथजी मस्कर साहेब यांच्या शुभास आपण नाणेफेक करूया. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे हनुमान आपण पाहू शकाल. आमचे आजच्या दिवसातील महेश आपण पाहू शकाल. महादेवजी गडगे विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला बेलवली आणि त्यांना फाईट करेल वरचे ओवले. बेलवली विपक्ष वरचे ओवले. आजच्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. टेलिस कॉल. टॉस ऑन बाय बेलवली. बेलवली नक्कीच संघाने नाणेफेकी जिंकली आहे. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल नक्कीच आपण पाहतोय. तोपर्यंत जाऊया सामन्यासाठी सोनू सांगडे यांच्याकडे. तर नक्कीच आपण पाहतोय चॅलेंजर बेलवली संघाने नाणेफेकी जिंकले. त्यांचा डिसिजन पेंडिंग असेल. आमच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवली जाईल. त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहू शकाल. आजच्या दिवसातील अतिशय चर्चेमध्ये राहिलेला संघ असेल शिवशंभू. आपण वरचेवली संघाला पाहू शकाल. यांच्या माध्यमातून पुढची लढत आपण एन्जॉय करू. हा मिळतील या चेंडूवरती धाबा पाहू शकाल आपण. 2 धाबा 2 धाब्याच्या मध्ये धावसंख्या स्कोरवरती अंकित होतील. 20 धाबा. येणारे 15 चेंडू 21 धाबा. तो चौकार मात्र अडवणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. त्याच माध्यमातून थोडासा प्रेशर क्रिएट होताना आपण पाहतोय फिल्डिंग डिपार्टमेंटवरती. चेंडू ढकललाय मिड विकेटला आपण पाहतोय. चेंडूची पकडेल तोपर्यंत पण एकदा 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्यामध्ये परिवर्तन. येणारे 14 चेंडू आणि 19ची गरज. गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा मानकरी असेल. नवनाथ सालुंक्या गोलंदाजीची निवड केली गेली. मात्र त्याची गोलंदाजीमध्ये धार आणणं गरजेचं आहे. कारण की फलंदाजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून पाहू शकाल आपण धावा येताना पाहायला मिळतात. एकीकडे फलंदाज असेल विनोद आणि त्याच्या समवेत गणेश फलंदाज आपण फलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. आघाडीची जोडी आणि आघाडीच्या जोडीचा खेळ अतिशय अप्रतिम पाहतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूची पकड करतोय फेकतो तोपर्यंत पण एकदा सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं
23 धावा ऑन स्कोर पाहायला मिळतील आणि याच माध्यमातून येणाऱ्या 13 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 18 धावा. शेवटचा चेंडू यावेळी मात्र फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि मात्र पाहू शकाल मधली दांडी गोल फलंदाजीच्या मार्क होती. फलंदाज आपण पाहिलाय यावेळी मात्र फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज गणेश विकेट आपल्याला येताना पाहायला मिळेल. आता इथून बनवायचे 12 चेंडूमध्ये 18 धावा. 2 मोहरे मात्र टिपण्यामध्ये यश आले गोलंदाजी डिपार्टमेंटला. आता इथून 12 चेंडूमध्ये 18 धावा रोखायचे असतील तर मात्र यावेळी गोलंदाजांना कसून गोलंदाजी दाखवावी लागली या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम लढत आपण पाहतोय एकीकडे संघ पाहायला मिळेल दैसर नावाली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण उत्साही 40+ संघ पाहतोय. अप्रतिम लढत आणि त्या लढतीमध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये शेवटच्या क्षेत्रामध्ये बनवायच्या त्या 18 धावा. नवीन फलंदाज युनाइट नंबर 4 गणेश हा फलंदाजीच्या मार्ग होती पुन्हा एकदा पाहायला मिळेल 4थ्या नंबरसाठी. गणेश घाणेकर हा फलंदाज पाहतो आपण. नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहू शकाल उत्तम मुकादम या गोलंदाजावरती मात्र विश्वास दाखवलाय संघ नायकानं. पहिला चेंडू लेंथ पाहावी लागेल पंजाबच्याकडे इशारा अंकित करतील. हा चेंडू स्वेर घोषित केला जाईल. अवंतर धावसंख्येत भर आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते. धावा जाऊन पोहोचतात त्या 24 धावा. मैदानाच्या बाजूला जी शेकोडी कुणी केल्यात विनंती असेल आपण ती त्वरित पूर्णपणे थांबवा कारण की मैदानामध्ये धुराचं साम्राज्य येऊ शकेल. विनंती असेल प्रेक्षक मायबाप वर्ग. खऱ्या तर थंडीचा गारटा सर्वांना जाणवतोय. अंगाला जोमणारी थंडी आपण पाहतोय मात्र त्याच्या बचावाकरता आपल्याला केलेलं हे कार्य मात्र त्यावेळी थँक्स. जाऊया पण त्या मॅच मध्ये चेंडू ढकलला आपण पाहू शकाल मिड विकेट रिझम मध्ये शतशत तैनात असेल तू मे कॉर्डिनेशन होत नाहीये आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्यामध्ये परिवर्तन. धावा जाऊन पोहोचतात त्या 26 धावा 2 विकेटच्या सांगतेनंतर. षटकाची सुरुवात अतिशय उत्तम पाहायला मिळेल 2 धावेनं. आता इथून बनवायचे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 15 धावा. 11 चेंडू 15 धाव्यांची गरज. मागच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिली तेथूनच मात्र एक चांगला खेळ आपण पाहतोय. चेंडू ढकला शतशत तैनात असेल लॉंग ऑनला डीपला पाहतो आपण. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक यावेळी सज्ज पाहायला मिळतोय आणि डेंजर एंड कडे फलंदाज आपण पाहिलं विनोद या फलंदाजाला आणि त्यांच्या माध्यमातून या जलद 2 धावा येताना आपण पाहतोय आणि धावफलकी धावा पाहायला मिळतात त्या जबल 28. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 13 धावा. गोलंदाजी डिपार्टमेंटला काहीतरी कारनामा करावा लागेल. एखाद्या गोलंदाजाला मात्र कमी धाब्याचं षटक हाताळणं अनिवार्य असेल तरी त्या सामन्यामध्ये गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये असलेल्या नावाली संघाचं अस्तित्व राहील. हा पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 1 धाबेसाठी चेंडू ट्रायव्हल करेल आणि एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते. ती धावा पाहायला मिळतात त्या 29 धावा. 9 चेंडू 12ची गरज. नऊ चेंडू 12ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उत्तम मुकादम हा गोलंदाज. हा चेंडू मात्र यावेळी पाहू शकाल आपल्याला चेंडू ट्रायव्हल करेल. शतरक्षक अवेलेबल असतील लॉंग ऑनला आणि चेंडूमध्ये माध्यमातून मिळतील त्या 2 धावा. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते 31 धावा. येणाऱ्या 8 चेंडू 10 धाब्यांची गरज. सामना आपण जर विचार केला तर पूर्णपणे उत्साही खुर्द संघाचं पार्ट जड झालंय. मात्र पहिली गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये गोलंदाजी करायला नावाली संघाचं चुकलं कुठं. मात्र
गोलंदाजीमध्ये धक्का देणं गरजेचं होतं, मात्र तिथून विकेट निघाला नाहीये आणि सामना मात्र त्यांच्यापासून दुरावताना आपण पाहतोय. आता इथून मात्र यावेळी डॉट चेंडू, मात्र यावेळी सुटिकेचा निश्वास सोडताना आपण पाहू शकाल. गोलंदाज उत्तमला पाहायला मिळेल. 7 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 10 धावा. हा चेंडू बेडकावला आपण पाहू शकाल. चेंडू ट्रायबल करेल लॉंग ऑन डीपला, पण एकदा शतक चेंडूवरती येते सिंगल आणि येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या त्या 9 धावा. मात्र जिंकण्यासाठी फलंदाजीच्या मार्कवरती असणाऱ्या उत्साही खुर्द 40+ संघाला डीजे. जी गरज फलंदाजीच्या मार्ग होती आपण पाहू शकाल. फलंदाज ज्याच्यावरती पूर्णपणे आशा यावेळी मात्र निगडीत होताना पाहायला मिळतात. उसाली खुर्द संघाचे ते फलंदाज विनोद आणि गणेश पाहायला मिळतात. गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये या 9 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीची निवड केली. तो गोलंदाज आपण पाहतोय मंगेश पवार. हा गोलंदाज पवारला मात्र पॉवर बरी कामगिरी दाखवावी लागेल, कारण की रोखायच्यात येथून येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 9 धावा. गणेश हा फलंदाज पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्गवरती पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडूमध्ये 9 धावा. मात्र अजून येथून सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. आता येथून एखादा विकेट पूर्णपणे उसाली संघाला विचार विनम्र करण्यास भाग पडेल आणि येथून एखादा मोठा फटका आज सामना पूर्णपणे क्लोज करेल. चेंडू ढकलला आपण पाहू शकाल. चेंडू ट्रायबल करतोय. क्षेत्ररक्षण सज्ज असेल आणि त्याच माध्यमातून सिंगल प्राप्त. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. काय घडलं? मला खूप सारा वेळ होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. मग अलगज येथून रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टिपली गेली असती आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा मिळतात त्या 2 धावा आणि येणाऱ्या चेंडू 5 मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. येणारा 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि बनवाव्यात त्या 7 धावा. फलंदाज आपण पाहतोय गणेश आणि त्यांच्या समेत फलंदाज असतील ते विनोद. हे त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य राहिले. स्कोर मात्र चालवलं गेलं आणि तिथूनच आपण पाहतोय फ्रंटफुटचा इस्तेमाल हा बली पाहायला मिळतोय. आणि क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी. चेंडू पुन्हा एकदा यावेळी कव्हर रिजन डीपला पाहायला मिळेल आणि थोडासा यावेळी लेझी क्रिकेट आणि रनआउटचा शिकार होताना पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाजीच्या मार्गवरती गणेश. सुपली सोन्याची की करतोय गोलंदाजीच्या मार्गवरती नाबाली संघ. मी नेहमीच सांगतो की माणूस कधी मोठ्या डोंगराशी टोकर खात नाही, तो छोट्या छोट्या मात्र यावेळी दगडांशी टोकर खातोय. मग ते दगडांशी टोकर चुकवावी लागेल नाबाली संघाला. आपण जर विचार केला मागच्या 2 चेंडूमध्ये त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 3 धावा खर्च केल्यात. 3 धावा जर आता या मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून असत्या तर 4 चेंडूमध्ये बनवाव्या लागल्या असत्या 8 धावा. समीकरणामध्ये परिवर्तन घडलं. थोडीशी लेझी क्रिकेट दाखवला आणि याच अभावी येणारे 4 चेंडूमध्ये बनवायच्या त्या फक्त 5 धावा फलंदाजीच्या मार्गवरती. तर मग फलंदाज संघ पाहतो आपण उसाली खुर्द संघ. गोलंदाज पुणे सज्ज होताना पाहायला मिळेल. हलका जर खेळला चेंडूला आपण पाहू शकाल. दरम्यान रिजन मध्ये मॅच विनिंग स्ट्रोक येतो की काय आणि यावेळी मात्र 4 धावा येतील आणि येथून बनवायचे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 धाव. स्कोर इज लेवल पण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. चौकार चौकार आपण येताना पाहिलात आणि याच माध्यमातून 119 वा चौकार पाहतोय. अम्ब्रेला फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळाला. डिसेंबर आपली फटका पाहायला मिळतो. बचावात्मकता आणि याच मध्ये मिळेल ही 1 धाव आणि आपला पाहू शकाल सामना विजय होताना पाहायला मिळेल टीम
तिसऱ्या पंचांची माग केली आहे. तर फलंदाज बाद असेल, मॅच कंटिन्यू पाहायला मिळेल. आता इथून बनवायच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव, 2 चेंडू 1 धावाची गरज. मागच्या जर 3 धावा रोखल्या असत्या गोलंदाजी डिपार्टमेंटनं, तर आता बनवाव्या लागल्या असत्या 2 चेंडूमध्ये 5 धावा. हे तर 4 धावा. हे तर क्रिकेट आहे मित्रांनो. म्हणून तर असं म्हटलं तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, कभी तुम्हारी तर कभी हमारी. आणि याच पद्धतीचा क्रिकेटचा आपण खेळ पाहतोय. बनवायच्या त्या 2 चेंडूमध्ये 1 धाव. 2-1चं समीकरण. काही सामना रंगलाय. अजूनही मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजी करणारा दैसर नाबालिग संघ सामना सोडण्यास तयार नाहीये. अजूनही शेवटच्या सत्रामध्ये त्यांची जी कडबी झुंज पाहतोय. सलाम असेल त्यांच्या कार्याला. अप्रतिम क्रिकेटचा दर्जा उंचवलाय आणि त्याच माध्यमातून या 1 धावा 2 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या उसाली खुर्द संघाला. जर आपण विचार केला, एक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफिल्ड पाहिली, चौकार पाहिला, त्या देखील धावा ऍड केल्या असत्या, तर आता मात्र यावेळी नावाली संघाचंच पारड जड असतं या स्पर्धेच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं की कधीही माणूस मोठ्या डोंगराशी टोकर खात नाही. छोटे छोटे दगडच नेहमी त्याच्या वाटेला येतात आणि ते दगड आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून वाटेला येताना पाहायला मिळाले. अजून एक रनआउट होऊ शकला असता तर मात्र या सामन्यामध्ये खूप काही मजा आली असती, मात्र नाही आहे. सामना विजय झाला. उसाली खुर्द संघ हॅडलक असेल गोलंदाजी करणारा दैसर नावाली संघ. पुढच्या वाटचालीस मला आमच्या टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट मॅच असेल, आपण पाहू शकाल चॅलेंजर बेलवली विपक्ष वरचेवले 2 संघाच्या माध्यमातून. डीजे